सगळ्यात अवघड चॉईस होता की बाळासाहेब निवडायचे की राज ठाकरे. हो, पण तुम्ही राज ठाकरे निवडले का बरं राज ठाकरे निवडले? नाही, राज ठाकरे निवडले म्हणजे माझ्या काही जो काळ होता पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की माझ्या नगरसेवकाच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा राजसाहेबांनीच मला बाळासाहेबांना सांगून त्या काळात तिकीट द्यायला लावले होतं. त्यावेळेला मी नागपाडा मतदारसंघात नगरसेवकाला उभा होतो. आमदारकीच्या काळामध्ये सुद्धा राजसाहेबांनीच मला बाळासाहेबांकडे घेऊन होते आणि मी नगरसेवक पण होतो. मला बाळासाहेबांकडे घेऊन जाऊन माझी तिकीट त्यांनीच माझ्या तिकिटीला पाठिंबा दिला होता आणि ती मला तिकीट द्यायला लावली होती त्यावेळेला. तर केवळ तिकीट नाही दिली, त्यावेळेला मला निवडणुकीच्या काळामध्ये मला जी काय मदत, आर्थिक मदत मला पाहिजे होती ती सुद्धा मला राजसाहेबांनीच केली होती. त्यावेळेला इतर कोणी मला मदत केली नव्हती. आणि या काही गोष्टी आहेत ज्या एक ऋणात आपण राहिलोच पाहिजेत, आपल्यावरती ऋण आहेत काय. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो काळ जो आला होता तो मधला काळ हा मला, मी साहेबांची अवस्था, मनस्थिती पाहत होतो राजसाहेबांची. आणि मग त्या अशा वेळेला जे व्यक्तिमत्व आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं व्यक्तिमत्व होतं, आज त्या माणसाच्या वरती जरी अशी परिस्थिती असेल तर त्या माणसासोबत आपण गेलो पाहिजे, राहिलो पाहिजेत काय, या साध्या भावना होत्या. आणि म्हणून बाळासाहेबांनी मला खूप मी बाळासाहेबांना हट्ट धरला की नाही, मी जाणार राजसाहेबांकडे. म्हणजे मी बाळासाहेबांच्या डोळ्याला डोळा भिडू शकत होतो. मी असं खाली मान घालून नाही, मी राजसाहेबांसोबत जाणार. त्याला उद्धव साहेब पण होते, मी राजसाहेबसोबत जाणार. मग बाळासाहेब चिडले माझ्यावरती, पण ते ठीक आहे, त्याचा राग बरोबर आहे. आमच्या रक्ताच्या थेंबावर बाळासाहेबांचा अधिकार आहे, प्रत्येक रक्ताच्या थेंबावर, त्याच्यामुळे तो काही विषय येत नाही. परंतु मला वाटतं तो वेळेला मी घेतलेला निर्णय योग्यच होता काय. त्याच्यामुळे निदान मला आता ते काय जे दिसतं चित्र ते डोळ्याने मला पाहायचा योग पण आला. मी भले तिथून निघालो पण मी ठाकरे परिवार सोडून कुठे गेलो पण नाही ना. मी नेहमीच बोलतो ना, मी ठाकरे टू ठाकरे.